नमस्कार. आज आपण इथे कोणीही बनवू शकेल इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाले वापरून ड्राय न होता ओलसर अशी चमचमीत अंडा भुर्जी करणार आहोत. आणि ही अंडा भुर्जी आपण मस्तपैकी पावासोबत सर्व करणार आहोत. भुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण इथे बघूयात. मोहरी, जिरा, कढीपत्ता, 3 बारीक कापून घेतलेली मिरची, 1 मोठा टोमॅटो, 3 मोठे बारीक कापून घेतलेले कांदे, हळद, काश्मीरी मिरची पावडर, मीठ आणि इथे मी पावभाजी मसाला घेतला, 1 चमचा बटर, भरपूर अशी कोथिंबीर, तेल आणि 5 अंडी. आता आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी मी इथे एक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्येच मी टाकते मोहरी, जिरा, 3 बारीक कापून घेतलेली मिरची, मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कढीपत्ता, 3 बारीक कापून घेतलेले मोठे कांदे. कांदे आपल्याला इथे अगदी बारीक असे कापून घ्यायचे. आता आपण हे मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात. अंडा भुर्जीमध्ये आपण नेहमीच्या भाज्यांमध्ये वापरतो तेल त्यापेक्षा प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं. आता इथे आपला कांदा व्यवस्थित असा मऊ झाला आहे. त्यामध्ये टाकूयात 1 बारीक कापून घेतलेला टोमॅटो. टोमॅटोसुद्धा इथे आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यासाठी आपण इथे चवीपुरता थोडासा मीठ टाकू. मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊ होतो. आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा मऊ झाला आहे. त्यामध्ये आपण टाकूयात काही सुके मसाले. सुके मसाल्यांमध्ये मी घेतले 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा पावभाजी मसाला. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि तेल सुटल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये आपण फेटून घेतलेली अंडी टाकून घेऊया. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता हे आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेऊयात. 2 मिनिटांनंतर आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं. बघा मस्त अशी आपली अंडा भुर्जी तयार झाली. अजिबात ड्राय अशी झालेली नाही. ह्याला अजून ओलसर करण्यासाठी आपण ह्यामध्ये 1 मोठा चमचा असा बटर टाकून घेऊयात. बटर आणि पावभाजी मसाला टाकल्यामुळे आपल्या अंडा भुर्जीला टेस्ट खूप छान येते. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा मस्त अशी अंडा भुर्जी तयार झाली आहे. अजिबात ड्राय नाही झालेली आणि ओलसरसुद्धा झाली. वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची. आता आपण ही भुर्जी पावासोबत सर्व करणार आहेत. म्हणून ज्या पॅनमध्ये आपण अंडा भुर्जी केली आहे त्याच पॅनमध्ये आपण हा बटर टाकून पाव भाजून घ्यायचा. मस्त अशी आपली अंडा भुर्जी पाव तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये.